नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण मँगो मस्तानी करतोय। मस्तानी म्हटलं की क्रीमनी लोडेड, आईस्क्रीमनी भरपूर असं हे डोक्यापर्यंत गारवा देणारं सुख। तर मस्तानीमध्ये वेगवेगळे प्रकार असतात। आज आपण मँगो मस्तानी करतोय। पुणेरी खासियत आहे ही मस्तानीची। आज आपण घरच्या घरी करूया। आणि आंब्याचा सीजन आलेला आहे, तर मग आंब्याची एखादी रेसिपी झालीच पाहिजे। यासाठी मी 2 हापूस आंबे घेतलेले आहेत। हे मला इझिली अवेलेबल झाले म्हणून मी हापूस घेतले। याचा रंग पण छान असतो म्हणून। जर तुम्हाला हापूस आंबा अवेलेबल होत नसेल तर तुम्हाला जो इझिली अवेलेबल होत असेल तो आंबा घेऊ शकता। तर हे छोट्या आकाराचे होते म्हणून मी 2 हापूस आंबे घेतलेले आहेत। आता याचे सालं काढून घ्यायचेत आणि आपल्याला या आंब्याचे छोटे तुकडे करून घ्यायचे। विदाउट एनी प्लॅनिंग प्रिपरेशननी तुम्ही ही रेसिपी झटपट करू शकता आणि उन्हाळ्यात खायला मजा सुद्धा येईल। आंबा यूज करायच्या आधी आपल्याला तो किती गोड आहे हे पण बघायचं आहे। त्याच्यात स्वीटनेस किती ॲड करायचं, साखर किती ॲड करायचं, यासाठी आंब्यामध्ये गोडवा किती आहे ते बघणं गरजेचं आहे। आंब्याच्या कापून घेतलेल्या फोडी आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये घ्यायच्या आहेत। यामध्ये साधारण पाव कप दूध मी घेतलेला आहे। यानंतर क्रीम घेतलेली आहे, तर क्रीम लागणार आहे आपल्याला 2 चमचे फुल भरून आपण क्रीम वापरणार आहोत। क्रीमने छान स्मूथ टेक्स्चर होणार आहे आणि क्रीमी टेस्ट त्याला येणार आहे। यासाठी मी 2 चमचे क्रीम घेतलेला आहे। काही लोक कॉर्नस्टार्च सुद्धा वापरतात, पण मी इथे वापर नाही करत, ऑप्शनल आहे, तुम्हाला घ्यायचा असेल तर घ्या। आता आंबा गोड होता, खूप आंबट नव्हता, त्यामुळे मी इथे 1 ते 1.5 टेबलस्पून साखर घेतलेली आहे। खूप जास्त नाही घेतली, तुम्ही आंबा टेस्ट करून हवी असेल तेवढी वापरा। हे सगळे जिन्नस मिक्सरमधून फिरवून घेतले आणि तुम्ही बघू शकता अगदी स्मूथ क्रीमी असं आपली स्मूदी तयार झालेली आहे। पण मला अजूनही थोडीशी घट्ट वाटत आहे, म्हणून यामध्ये परत थोडंसं दूध आपण घालणार आहोत। म्हणजे अजून 1 पाव कप मी दूध घालतेय इथे। आधी घेतलं होतं तेवढंच आणि परत 1 राऊंड आपण फिरवून घेणार आहोत। तर मी मिक्सरमधून 1 राऊंड फिरवून घेतलं आणि आपला मस्त असा मिल्कशेक तयार झालेला आहे। बघू शकता टेक्स्चर परफेक्ट आहे, कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे, मस्त फ्लफी असं हे मँगो मिल्कशेक तयार झालेलं आहे। आता आपण हे सर्व करूया। तर मस्तानी कशी सर्व केली जाते यासाठी आधी ग्लासमध्ये मँगोचे काही तुकडे घातलेत मी, त्यावर आपलं जे मिल्कशेक तयार केलेलं होतं ते घालायचं। यासाठी मी व्हॅनिला आईस्क्रीम वापरलेला आहे। बरेच जण मँगो आईस्क्रीम सुद्धा वापरतात, तर तुम्हाला जो आईस्क्रीम आवडत असेल तो घाला। भरपूर असा आईस्क्रीम घातलेला आहे। त्यानंतर यावर काही बदाम आणि पिस्त्याचे काप घातलेले आहेत। यावर परत आंब्याचे काही तुकडे आणि या झटपट बनलेल्या गारेगार मस्तानीवर लगेच ताव मारायचा आणि तृप्त व्हायचं। तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा। याशिवाय तुमच्या काही प्रतिक्रिया असल्या तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा। तुमचे काही सजेशन्स असतील ते सुद्धा मला सांगा कमेंट बॉक्समध्ये। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। बाय बाय।